कोकणात रत्नागिरीमध्ये मतमोजणीसाठी आता जिल्ह्यात चोख पोलीस बंदोबस्त केलेला आहे। जिल्ह्यातल्या रत्नागिरी, राजापूर, चिपळूण आणि खेड या 4 प्रमुख नगर परिषदांसह लांजा, देवरुख आणि गुहागर या 3 नगर पंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी आज एकाच वेळी होतीये। दरम्यान रत्नागिरीतनं आढावा घेतलाय प्रतिनिधी अमोल कलाई यांनी। पाहूया तिथे कशी परिस्थिती आहे। रत्नागिरी जिल्ह्यातल्या 4 नगर परिषदा आणि 3 नगरपंचायतीच्या मतमोजणीला सुरुवात होणार आहे। सकाळी 10 वाजता प्रत्यक्षात ही मतमोजणी जी आहे ती सुरुवात होईल। एकंदरीत जिल्ह्याचा जर विचार केला तर रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी, राजापूर, चिपळूण आणि खेड या प्रमुख ज्या आहेत ते 4 नगर परिषद आहेत आणि नगरपंचायती ज्या आहेत त्या लांजा, देवरुख आणि गुहागर या 3 नगरपंचायती आहेत आणि यांची सार्वत्रिक मतमोजणी जी आहे ती बरोबर 10 वाजता प्रत्यक्षात सुरुवात होईल। प्रत्यक्ष महायुती आणि महाविकास आघाडी यांची प्रत्यक्ष जरी निवडणूक होत असली प्रतिस्पर्धी असले तरी प्रत्यक्ष जी आहे ती शिवसेना वर्सेस शिवसेना अशीच निवडणूक या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पाहायला मिळाली। एकंदरीत आता काही वेळातच या जिल्ह्याचं नगराध्यक्ष पदाचं चित्र जे आहे ते स्पष्ट होईल आणि नगराध्यक्ष पदाची माळ कुणाच्या गळ्यात पडेल हे लवकरच चित्र जे आहे जिल्ह्यामध्ये स्पष्ट होईल। अमोल कले, साम टीव्ही, रत्नागिरी।